आज आपण संक्रांत हळदी कुंकू विषयी झटपट मसाला दुधाची रेसिपी पाहणार आहोत। इथे आपण दूध न आटवता दाटसर दूध कसं बनवायचं हे पाहणार आहोत। नमस्कार, एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सर्वात आधी एका पॅन मध्ये 10-12 काजू, 10-12 बदाम, 5-6 पिस्ते घालून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर नसेल भाजायचं तरीही असेच तुम्ही घालू शकता, पण भाजून घेतल्याने छान चव लागते। तर इथे आपण 1 लिटर दुधासाठी हा ड्रायफ्रूटचा मसाला बनवतोय। तर इथे छान भाजून झाला आहे। आता आपण हे काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता एका टोपामध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे आणि हे आपल्याला गरम करायचं आहे। यामध्ये 6-7 टेबलस्पून एवढी साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि यासोबतच इथे थोडेसे केसर घालायचे आहे। केसर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे शक्यतो फुल क्रीम दूधच घ्या म्हणजे छान चव लागेल। आणि इथे आपण दूध न आटवता झटपट क्रीमी दूध बनवणार आहोत आणि हे दूध क्रीमी होण्यासाठी खास क्रीम पुढे आपण बनवणार आहोत। आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण ड्रायफ्रूटचा मसाला बनवूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा जाडसर वाटून झाले आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपण क्रीमी दूध बनवण्यासाठी पाव वाटी इथे मिल्क पावडर घेतली आहे आणि त्यासोबतच ही दुधावरची मलाई घेतली आहे। जवळजवळ 3 चम्मच मलाई असेल। तर मलाई आधी आपण फेटून घेऊया आणि मग ह्यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे। हे मी आदल्या दिवशी दुधावरची साय काढून घेतली होती। तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर दुधावरची साय नसेल तर थोडंसं थंड दूध घ्यायचं आणि मग त्यामध्ये मिल्क पावडर तुम्ही मिक्स करू शकता। तर इथे मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे। तर हे बघा मिल्क पावडर आणि मलाई मिक्स केल्याने छान क्रीमी झाला आहे। आता दुधाला छान उकळी सुद्धा आली आहे। तर आपल्याला 1-2 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे। नंतर ह्यामध्ये जाडसर केलेली ड्रायफ्रूटचा मसाला घालायचा आहे। नंतर 1 चमचा चारोळी घालायचा आहे। चारोळी घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि मग जे आपण मिल्क पावडर घालून बनवलेली क्रीम आहे ती घालायची आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दूध 3-4 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दूध छान क्रीमी दिसायला लागले आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। तर इथे मस्त दूध तयार होत आहे। इथे मस्त दूध तयार झालं आहे। खूप दूध आटवण्याची गरज नाहीये। इथे मी गॅस बंद केलेला आहे। इथे खूप मस्त दूध तयार झालं आहे आणि क्रीमीही आहे। आता ह्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे। ह्याच्याने छान चव येते। मस्त इथे आपलं क्रीमी दूध तयार झालं आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। आता इथे मी मोठी ग्लास घेतली आहेत। साधारण 200 ml ची ग्लास आहेत। तर 1 लिटर दुधामध्ये 10 ग्लास दूध तयार होतं। तुम्ही जर ह्यापेक्षा छोटी ग्लास घेतली म्हणजे 50-60 ml ची ग्लास घेतली तर 15 ग्लास दूध तयार होईल। तर बघू शकता मस्त मसाला दूध तयार झाला आहे। अगदी झटपट तयार झाला आहे। तर या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।